3 रंगली जाईल. एका बाजूला वाघजाई सारकळ त्यांच्या विरुद्ध घाटवण असा एक मोठा सामना रंगला जाईल आणि त्या मॅचमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी जाऊया. मायक्रोफोनवरती येतील व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र देवळी गावचा एक सुमधुर आवाज शैलेशजी जाधव सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. तोपर्यंत मी थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2024. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर आवाज आतापर्यंत तुम्ही ज्यांचा ऐकला तुषारजी जांभळे, थँक्यू सो मच. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक धूम धडाका मैदानाच्या आतमध्ये क्लेश पाहायला मिळेल. दोन टीम पाहायला मिळाल्यात. एका बाजूला संघ आहे घाटवण, तर त्यांच्या बाजूला दुसऱ्या संघ उभा राहिलाय. नाव आहे वाघजाई सारखळ. या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. येस, पहिल्यांदा नावं ऐकतोय. थोडंसं जीभ वळण्यासाठी देखील वेळ लागतो. मात्र चर्चा होईल आता इथून पुढे. मात्र हा प्रवास सुरू झालाय. आजच्या दिवसासाठी चर्चा होईल. जिथे टॉस जिंकलाय टीम घाटवणीये या टीमने आणि त्यांनी निवडलंय क्षेत्ररक्षण म्हणजेच बॅटिंगसाठी बोलवलंय ते वाघजाई या टीमला. चर्चा होईल. अतिशय महत्त्वाची लढत आहे. जिथे आपण पाहिलं ना मागची मॅच जी पाहिली दहिवड विपक्ष पेट्री टीम थोडंसं बॅकफूटवरती जाताना पाहायला मिळाली. येणारा काळ त्यांचा असेल यामध्ये दुमत नाही आहे. सातत्याने आम्ही चर्चा करतोय आमच्या ऑफिशियल्सची. जिथे शशी साठम आणि रुपेश सावंत ही जोडी आपण पाहिली आणि त्यांच्या सोबतीने अमित घोलतकर ही टीम या स्पर्धेसाठी विशेष करून उद्याच्या दिवसामध्ये शशी साठम सर नक्कीच मित्रांनो पुण्यामधील एक मोठी स्पर्धा NB ट्रॉफी आणि NB ट्रॉफीमध्ये त्यांचं देखील आगमन आहे. आणि रुपेश सावंत सरांची आम्ही चर्चा करतोय. कराड आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पंचांची बोलबाला राहिलं आहे ते पंच आपल्याला या स्पर्धेसाठी असोसिएशनला आम्ही हॅट्स ऑफ देऊ. कारण की कडक शिस्त आणि शिस्तीमध्ये खेळण्याचा एक अनुभव या खेळाडूंना इथून पुढे येणार आहे. मात्र आपण पाहतोय वाघजाई 11 या टीमकडून आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी आले आहेत आघाडीला वीरू काळे आणि यश काळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आली आहे. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती घाटवण संघाचा आघाडीचा गोलंदाज नाव आहे शशी भगत. हे नाव आपल्याला पाहायला मिळेल. 7 नंबर जर्सी घालून परिधान करून खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये 7चा आकडा जादुई आकडा. चर्चा होईल. राजू भगत करेक्शन केले गेले. शशी यांचे बंधू आहेत. चर्चा होईल आणि का होऊ नये. मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण जर पाहिलं ना तर 30 यार्ड सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मात्र शॉर्ट मिड विकेटला पहिला बॉल. हिअर वी गो. पहिलाच बॉल कम्मालीचा उसळी घेणारा अनथडक पोझिशन मध्ये आले. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि पाड मध्ये खऱ्या अर्थाने अंतर पाहायला मिळालं आणि दरम्यान मात्र आला तो डॉट बॉल. अनुभव एक्सपिरियन्स ऑन द बेस्ट टीचर असं म्हटलं आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असलेले राजू. हो, यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका. कम्मालीचा टोले जंग बेबुलंदी आला तो क्रॅकिंग चौकार. 4 रन्स.
खरपूच समाचार घेतला गेलाय तो फ्री हिटच्या बॉलचा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला हा गोलंदाज. कम्मालीचा स्क्वेअर कट. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स टू बाउन्स सीमा रेषे पार आला ना तो खणखणीत दणदणीत असोसिएशन चषकातली जबरदस्त चौकार. 4 रन्स.
बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाची सुरेख कामगिरी संपला. दुसऱ्या षटकाच्या पाठीमागे स्कोर कार्ड वरती धाव संख्या लगावली गेली आहे ती 32. 32 धावा. 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इनॅट नंबर 3 वरती कोणता गोलंदाज येईल याकडे देखील नजरा वळवल्या गेल्यात. माना फिरवल्या जातील. भरगच्च बांधा असलेला पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. गणेश भगत. गणेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इनॅट नंबर 3 वरती स्ट्राइक एंड वरती यश काळे हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. ओ यावेळी मात्र गणेश यांनी पहिलाच बॉल हाताळला. पंचांनी सांगितलं यस इट्स अ नो बॉल. थ्रो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती शशी साडमसर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पहिल्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये पाहता क्षणी गोलंदाजाला दंडित केलाय. ही ओळख राहिली आहे. चर्चा होतीये प्रत्येक खेळाडूच्या नावाचा उल्लेख. मित्रांनो एक स्पर्धा आम्ही पाहिली होती जिथे नेरूळच्या सारसोळे मैदानामध्ये याच ऑफिशियल पंचांनी जवळजवळ 80 खेळाडूंना चक्क गोलंदाज काढलं होतं. 3 दिवसाची स्पर्धा आणि यासाठी ओळखले जातात. म्हणजे तुमचा खेळ आहे ना तो त्या क्रिकेटच्या नियमांमध्ये असणं गरजेचं आहे आणि चर्चा होते. पुढचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येतील. चला नवीन गोलंदाजाचं नाव येऊ द्या. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. अमित गोलतकर या सरांनी सांगितलंय की हा व्हाईट बॉल आहे. इथे धावसंख्येमध्ये भर पडली आहे. फ्री हिट अजूनही ऑन असेल. मैदानाच्या आतमध्ये यस पंचांचा हेलिकॉप्टर देखील फिरलाय. संधी आहे या बॉलवरती मोठा प्रहार. हो यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोडक्शन दिलं गेलंय. 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट करतील. दुसरीचा प्रयत्न होईल का? इथे संधी घडली आहे. भेटली आहे संधी मात्र त्याचा पुरेपूर उपयोग करता आला नाहीये. दरम्यान मात्र एका धावेवरती थांबवलाय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 37. 37 धावा. वीरू काळे. हो यावेळी पहा पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शन दिलं गेलंय. यस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने 39 ऑन द बोर्ड. नो लॉस. अनबिटेबल जोडी आहे. यावेळी मात्र मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड स्वतः फॉलो थ्रू मध्ये नेतील आणि कॉटन बोल्ड करतील या फलंदाजाला. पहिला ब्रेक थ्रू. पहिला हादरा. पहिला मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. वीरू काळे. बॉलचा क्रिकेटर. हो यावेळी मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. शॉट मध्ये त्या ठिकाणी मात्र थोडंसं मिसफिल्ड होत आहे. दरम्यान मात्र बॅकअप आलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. मात्र रनआउटची संधी. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये आणि यश काळे बॅक टू द पवेलियन. अतिशय जबरदस्त असं प्रोडक्शन पाहायला मिळालं. डीप मधून फॉरवर्ड केलंय.
आणि कॅरी देखील यष्टीरक्षकाने सुंदर केलं. दरम्यान मात्र रनआउटची संधी युनिक लाईव्हच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले पाहायला मिळालाय आणि पाहता क्षणी पंचांचं बोर्ड आकाशामध्ये वरती जात असताना पाहायला मिळालं. फलंदाज बॅक टू द पवेलियन. यश काळे हे नाव मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालण्यासाठी सज्ज झालं होतं, मात्र त्याला रोखलंय गोलंदाज विक्की याने. मात्र पहा मगाशी मी म्हटलं होतं की विक्की या खेळाडूकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे. विक्की या गोलंदाजाकडे एक चांगली लयबद्धता आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, चेंज ऑफ पेस हा त्याचं प्रामुख्याने हत्यार पाहायला मिळाला आहे. आता मात्र 3 षटकांचा खेळ इथे समाप्तीच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आहे. 3 षटकांच्या पाठीमागे 47 धावा आणि 2 फलंदाज बाद जे आघाडीला आले होते. आता मात्र ज्योतिराम जाधव आणि दीपक मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राइक एंड वरती मात्र आहेत ते ज्योतिराम. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अजित या नावामध्ये जीत आहे, जीत मिळवावी लागेल. 47 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अंतिमचं षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पंच या ठिकाणी कॉलिंग करतायत. पंच या ठिकाणी यस पहा ही मित्रांनो ओळख आहे पंचांची. का आम्ही शिस्तीचे पंच म्हटलं. तर यावेळी पाहिलंय की फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र स्ट्राइक एंड वरती जो बॅटर येणार याची चर्चा होते. पंचांची नजर करंडी आहे या मॅच मध्ये. शशी साडम आणि अमित घोलतकर हे पंच. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल मिस टाइम आहे. स्वतः येतील फील्ड करतील का. हो यावेळी मात्र मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षण करत असताना पहा मात्र गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मधून जवळजवळ 30 ते 40 यार्ड अंतर त्यांनी कापलं आणि थ्रो देखील केला. दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. पहा फुलरलेनचा बॉल पददालित्याचा उपयोग मिस टाइम झाला आणि क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ना तर शॉर्ट पॉइंटला होता आणि दरम्यान त्याच्या हातातून निसटता झेल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान मात्र धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या 2 म्हणजे 49 हा आकडा पाहायला मिळाला. अजित पुन्हा एकदा ट्रॅकवरून. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम आहे बिहाइंड द विकेट. बॅटची टॉप एज आपण जर पाहिलं ना तर एक लेंथ वापरण्याचा प्रयत्न केलाय अजित यांनी ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर. तिथून मात्र काटा देखील बदलताना पाहायला मिळाले आणि दरम्यान मात्र धावफलकावरती 50 पूर्ण केले. मित्रांनो 50 धावा या धावफलकावरती या खेळाडूने लावल्यात. आपण जिथे पाहिलं ना 2 टीम मध्ये ही चर्चा होती आहे. यावेळी मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. एक धाव तर घेतल्या, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. वेल थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय गणेश. अतिशय सुंदर थ्रो पाहायला मिळालाय आणि दरम्यान मात्र घेतली गेली ती 1. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी असणारा बॉल आणि त्याच्यावरती मात्र छेडछाडी करत असताना डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा 1 धाव आणि स्ट्राइक एंड वरती जावं लागेल. न्यू बॅटरला यस दीपक. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल जिथे धावसंख्या 52 पाहायला मिळाली. लॉस ऑफ 2 विकेट्स म्हणजे 52 धावा या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती अप केल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना अजित यांनी मात्र शेवटचं षटक फार सुंदर हाताळलंय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. खोलवर पद्धतीचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्रेट समोरच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. यस इट इज रनआउटची संधी आणि ज्योतिराम बॅक टू द पवेलियन. ज्या पद्धतीने ते मैदानाच्या आतमधून निघून गेलेत ना, ज्या वेगाने ते आले होते त्याच वेगाने ते निघून जात आहेत. तिसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. एक धाव 53. सुनील बडदरे मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येतील नॉन स्ट्राइक एंड वरती. दीपक असतील ते स्ट्राइक एंड वरती. जमेची बाजू राहिली आहे ती आपण जर पाहिलं तर टीम वाघजाई या टीमसाठी चर्चा होईल. पुढचा बॉल अजित यांचा दीपकसाठी. हो यावेळी मात्र दीपक यांनी इम्प्रेस केलाय. कम्मालीची गोलंदाजी. डेथ ओव्हर मध्ये कमबॅक केलं गेलाय. 4 षटकांचा खेळ संपला. 53 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आणि आता मात्र जाऊया पुढील मॅचच्या टॉसकडे जिथे आमच्या समेत जॉईंट होतील तुषार चांबळे सर. थँक्यू. पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस जिथे आपण 2 टीम मध्ये पाहतोय. ज्या टीम असतील कडववाडी
सारखळ आणि कातवडी बुद्रुक या दोन्ही टीमला आम्ही हा कॉल देतोय. चला या दोन्ही टीम आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय, जिथे आपल्या समेत मान्यवर देखील उपस्थित होतील आणि पुढील मॅचचा केला जाईल तो टॉस. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय मायक्रोफोनवरती, मराठी भाषेतील एक सुमधुर आवाज आणि खऱ्या अर्थाने अनेक असोसिएशनमध्ये ज्यांचा आवाज दुमदुमला जातो, अर्थातच शैलेश जाधव सरांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय. या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम त्यांनी सातत्यपूर्वक केलेलं आहे. आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र टॉस केला जाईल. कातवडी बुद्रुक विपक्ष सारकळ कडवाडी, एक हाय व्होल्टेज ड्रामा आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. नवनाथजी बादापूर यांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करणार आहोत. मी विनंती करेन की नवनाथजी बादापूर आपण या. खरं तर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल, प्रत्येक खेळाडू लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये येतोय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही एक ओळख आहे की मैदानाच्या आतमध्ये येताना किंवा मैदानाच्या बाहेर जाताना खेळाडू संपूर्णपणे लाईनअपमध्ये जातात. ही एक शिस्त आहे आणि ही शिस्त प्रत्येक असोसिएशनने लावलेली आहे. आणि आज देखील आपल्याला सातारा ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक एक गाव एका गावची जर्सी देखील तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर असोसिएशन कमिटीने घेतलेला हा निर्णय खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. चला, सारकळ कडवाडी टीमचे कॅप्टन किरण जाधव, प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फोकस करायचं आहे. कॉल कोण देणार, सारकळ कडवाडी की कातवडी बुद्रुक? यस, कातवडी बुद्रुक टीमचे कॅप्टन रामदादा देवरे यांच्या शुभ हस्ते अर्थातच कॉल मागितला जाईल. कॉइन स्पिन छापा कॉल केलेला आहे आणि अर्थातच इथे छापा आलेला आहे. कातवडी बुद्रुक या टीमने हा टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम आम्ही गोलंदाजी करू. सकाळपासून ज्या कॅप्टनने टॉस जिंकलाय त्यांनी मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच अनुषंगाने तुम्ही देखील फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सारकळ कडवाडी हा संघ एक नामांकित संघ आहे. गतवर्षी चांगल्या परफॉर्मन्समध्ये होता. ट्रॉफी अनेक त्यांच्या गावामध्ये गेल्या, तशाच तुमच्या गावामध्ये देखील ट्रॉफीज गेलेल्या आहेत. मॅच कशा पद्धतीने होईल? मॅच तर खूप चांगलीच होईल, कारण का आम्ही बरेचदा त्यांच्यावर खेळलो आहे आणि त्यांचा संघ जरा टफ फाईट मॅच होऊन जाईल. खरं तर आज शनिवारचा दिवस आहे, अनेक खेळाडूंना सुट्टी नसते. आज संपूर्ण स्क्वॉड आहे का? नाही, काय 2-3 प्लेयर आता अवेलेबल नाहीत. असोसिएशनबद्दल काय सांगाल आणि या सीझनमधील ही पहिलीच टुर्नामेंट? आपल्या असोसिएशन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी चांगली टुर्नामेंट इथे आयोजन केली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार आणि असेच करत राहावे. आणि खूप कमी वेळेमध्ये त्यांनी ग्राउंड आणि हे केल्याबद्दल तर त्यांचे खूप खूप आभार, कारण का आतापर्यंत बाकीच्या असोसिएशनमध्ये आपण पहिलीच ही टुर्नामेंट इथे ठेवली आहे असोसिएशनतर्फे. त्यामुळे ग्रामीण कासपटूर असोसिएशनचं परत एकदा आभार. थँक्यू सो मच. किरण जाधव, तुम्ही टॉस हरलेला आहे, फिल्डिंग बॅटिंग करायची आहे. कितपत धावांची मजल मारू शकाल? समोर कातवडीसारखा मोठा संघ आहे, आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. खरं तर आज शनिवारचा दिवस, तुमच्या टीममध्ये काय मॅनेजमेंट असेल आणि संपूर्ण खेळाडू आहेत का? आहेत संकुट. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगताना पाहायला मिळेल. आणि कॉम्बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा शैलेश जाधव सर यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच तुषार सर. आता मात्र जाऊया सेकंड इनिंगला होती सुरुवात. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार, चेंडू चाललाय मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये. आली आहे ना ती एक. ऑन दी मार्क झालाय, वाटेवरचा प्रवास अतिशय जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती आली ती एक धाव. फलंदाजीसाठी शशी आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती असेल तो फलंदाज गणेश. गणेश स्ट्राईक एंड वरती. हो, यावेळी मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, यापेक्षाही दुसरा क्षण पाहायला मिळणार नाही. फुलर लेनच्या बॉलवरती क्लीन बोल्ड. फलंदाज गणेश बॅक टू द पवेलियन.
धाव. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. अजित, स्ट्राईक एंड वरती अजित यांच्या नावाची चर्चा होईल. दखल घेतली गेली आहे. यश आपल्या ट्रॅकवरून निघाले आहेत. हो, यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून प्रोडक्शन येईल. दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे आणि आपण चर्चा केली ना तर 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकापासून तुम्हाला अटॅक करावा लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तुम्हाला अटॅक करावा लागेल. तुमचा डिफेन्स त्याच पद्धतीने मजबूत होईल. पुढचा बॉल यश. हो, यावेळी इनसाइड आउटचा फटका. डिफेन्सच्या कव्हर रिजन मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट करत असताना चपळतेने दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. एकच धाव कंप्लीट केली आहे. यस, या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. 4 धावा. युनिक लाईव्ह आणि आमचा कॅमेरामॅन यांच्याशी संगनमत होत आहे सध्याच्या घडीला. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न राहिला. बॅकफूट वरती गेले. लेट कट पाहायला मिळाला. दरम्यान मात्र मिळाली ती 5 धावा. धावफलकावरती अजूनही 49 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर 5 चेंडूंचा खेळ षटक संपलाय. यस, आमच्यापर्यंत कॉलिंग आलंय का? येस, 6 बॉलचा खेळ संपलाय. यश या नावाची दखल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला संपूर्ण टीम आणि संपूर्ण असोसिएशन घेईल. का घेऊ नये? तुषार सर, काही खेळाडू असतात ना ते पाहता क्षणी. या अगोदर मला राहुल सारखा खेळाडू एक पाहिला ज्याला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांच्या हावभाव, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर हा सातत्याने एक वेगळी चुणूक देत असतो. तशाच पद्धतीची गोलंदाजी करत असताना यश यांच्याकडे देखील पाहायला मिळालं. फलंदाजी करत असताना मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती श्रीकांत. पहिलाच बॉल, त्याच्यावरती हुकचा फटका. चेंडू चाललाय सरळ. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय तो 1 धावेसाठी. यस, मैदानाच्या आतमध्ये घोषांकित क्षेत्र 240 अंशाचं हे मैदान. 240 अंशाचं हे मैदान. मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय ना संघ घाटवण या टीमकडे नजरा वळवल्यात. 54चा पाठलाग करायचा आहे. यावेळी पहा हलक्या हाताने खेळलाय. अतिशय जबरदस्त ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र 1 धाव घेतली गेली आहे. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईक एंड वरती आता मात्र असेल फलंदाज शशिकांत. यावेळी मात्र फॉलो केलाय आणि कट करण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन मध्ये केलं बीट. बॉलर आपण पाहिलं ना तर नाव आहे श्रीकांत शिंदे. हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. म्हणजे खरबुजा को देख के खरबुजा रंग बदलताय असं म्हटलं जातं. एकाला पाहून दुसरा देखील शिकतोय. पहिलं षटक हाताळल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शशिकांत देखील तीच किमया करतोय. आणि ज्यावेळी तुमचं पहिलं षटक, ज्यावेळी तुमचा लीडर होऊन खेळतो ना त्यावेळी मात्र तुमची टीम एक युनिट बनून समोर येते. अनेक वेळा आपण पाहिलंय. हो, यावेळी आडव्या बाटने कमालीचा फटका. या पठ्ठ्याने सांगितलंय, अरे जो पाया वो कम नहीं, जो खोया वो गम नहीं, चाहत बस इतनी रखता हूं, बस जहां सब चाहते हैं मेरी हार, बस वही से जीत कर आना चाहता हूं मैं. तो जिंकलाय, तो ठोकतोय, तो षटकार. या षटकाराने मात्र मन उंचावलंय आणि अद्वैतला देखील माहिती आहे. आता मात्र इथं ढोलकीच्या तालावर नाही तर गोलंदाजाला फलंदाज आपल्या ठोक्यावर नाचवणार आहे. पुढचा बॉल. हो, आडव्या बाटने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर मात्र काय घडलं? एकेरी धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का नाही थांबवलाय. इथे चर्चा होतीये. ओ माय गॉड. प्रत्येक खेळाडूमध्ये एक मोठा प्रहार आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे हावभाव बदललेत. पहा, दिशा आणि दशा बदलण्यासाठी एक घाव
फार महत्वाचा असतो. तो केलाय वार, आला तो षटकार. दरम्यान मात्र आपण पाहूया 14 धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 40. 12 बॉल 40 हे समीकरण जरी कठीण वाटत असलं ना तरी अशक्य नाहीये. तुम्ही 4 षटकार एका ओव्हरमध्ये जर लावले, ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून नवीन गोलंदाज आडव्या बॅटने खऱ्या अर्थाने खेळण्याचा मानस दाखवला नाहीये. व्हाईट बॉलची कॉलिंग येत आहे. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील तर ते दीपक निलेश. चर्चा होते निलेश या नावाची. हो, आडव्या बॅटने पुन्हा एकदा शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, झडप मारली. एक धाव तर घेणार का? नाही, थांबवलंय. रनआउटची संधीचं केलं सोनं आणि फलंदाजाला पाठवलंय बॅक टू द पवेलियन. फलंदाजीसाठी आलेले फलंदाज बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पू आलेत. यावेळी मात्र पहा जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत इथे. त्याने सांगितलंय अरे अभी तो मैं सफर पर निकला हूं, मंजिल पर पहुंच कर बया करूंगा कि रास्ते में कितने जनों ने अडथळा निर्माण किया था. मैदानाच्या आतमध्ये अडथळे निर्माण होतील, संघर्ष करावा लागेल. इथे संघर्षमय विकेट मिळवला आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. तर यावेळी मात्र जोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅच ड्रॉप झाले. 2 धावा घेण्यामध्ये यश. 2 धावेने कंप्लीट होत असताना तिसरी धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. 2 धावेंवरती थांबवलं गेलंय. येणारे 7 बॉल माफ करा, इथे येणारे बॉल शिल्लक आहेत ते 8 आणि 8 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 36 धावा. म्हणजे 6 षटकार मारावे लागतील. प्रयत्नवादी व्हावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा ओहो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कार्य केला जाईल का झेल. ओ माय गॉड, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. वेल रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर्स. 7 डिलिव्हरीज मस्ट इन रिमेनिंग. लास्टच्या अंतिमचे 7 बॉलच्या पाठीमागे 34. हे समीकरण आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा निघाला या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. अवे फ्रॉम द बॉडी. लेटकटचा फटका. एकेरी धावसंख्येमध्ये भर. येणारे बॉल 6 बनवायच्या आहेत त्या 33. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर. पहिल्याच बॉलवरती चढवलाय प्रहार. घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा बॉल आहे. खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढवली होती या पठ्ठ्याने. नाव आहे विकी.
पप्पू नाव आहे. यस, चर्चा होते, करेक्शन केलं जात आहे. जाऊया मैदानाच्या हातमध्ये. या प्रवासामध्ये पहा उत्कंठा वाढली आहे. 5 बॉल 32. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बाटने त्याच रिझन मध्ये यस घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव. येणारे बॉल आता 4 शिल्लक राहिलेत. 31. 31 धावा 4 बॉलच्या पाठीमागे. मात्र हा खेळाडू आहे ना, याला लेट स्ट्राईक मिळालाय. या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. बॉडीचा बॅलन्स आहे ना, तो कमालीचा पाहायला मिळालाय. यस, यावेळी डाव्या एष्टीच्या बाहेर. यस, 4 बॉल आणि 30ची गरज आहे. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलाय. मी नक्कीच प्रभावित झालोय या फलंदाजाकडे. नाव आहे विकास, विकी. हो, यावेळी पुन्हा एकदा बॅट एज बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये. नक्कीच या ओव्हरमध्ये घडलं काय तर 3 बॉल हाताळले, तिन्हीच्या तिन्ही बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये. मात्र विकास यांच्या शरीराचा बॅलन्स, त्यांचा हॅड आय कॉर्डिनेशन आणि दरम्यान मात्र त्यांची चपळता एक वेगळा क्षण. येणाऱ्या काळामध्ये भविष्यातला हे फ्युचर आहे आणि हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये या संघासाठी मोठी किमया करेल, यामध्ये दुमत नाही आहे. यस, पहा पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मात्र चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. विकास खऱ्या अर्थाने चपळ राहिलेत. विकास या नावाची चर्चा आम्ही का करतोय? पहा, करेक्शन फलंदाजाचं नाव आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. कोणी सांगतंय विकास आहे, कोणी सांगतंय ओमकार आहे. आय डोंट नो. पप्पू या नावाने देखील ओळखले जातात. पहा, 3 खेळाडू आहेत आणि 3 खेळाडू वेगवेगळी नावं सांगतायत. म्हणजे आमच्यासाठी पडलेला हा प्रश्न आहे, काय नाव घ्यावं. येस, ओमकार मोठा स्वर लावायला लावला आता आणि कन्फर्म कॉलिंग आलंय. येस, इथे धावसंख्येमध्ये भर पडली आहे. शेवटचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असताना गोलंदाज संजय, साईराज. येस, यावेळी मात्र विजयाचा शिक्का वाघजाई 11 या टीमने मात्र इथे मिळवला आणि या मॅचमध्ये कम्मालीची कामगिरी केली. दोन्ही टीमचं या ठिकाणी आपण करूया कौतुक. या मॅचमधला प्लेयर ऑफ द मॅच हे देखील आपल्या समोर येईल. वीर काळे हे ठरतील या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच, याची देखील दखल घ्या. आणि मात्र या ठिकाणी टीम घाटवण या टीमला मी हॅडलक बॅडलक म्हणेन, कारण की सुंदर खेळ त्यांनी केला होता. मात्र दरम्यान त्यांना यश मिळालं नाही आहे. यश नक्कीच मिळेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नवादी व्हावं लागेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये विजयी संघाचं करूया कौतुक. त्यांची मात्र क्लॅश ऑफ टायटन्ससाठी चाललेली ही जी रनिंग आहे ना, ती अजूनही सुरू राहील. आणि वाघजाई 11 ही टीम आपण पाहतोय. आणि दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये काही मान्यवर उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आता मात्र जाऊया दोन्ही टीमचं. मात्र या ठिकाणी वीर काळे यांना आम्ही निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅचचं पारितोषिक. थँक्यू. त्याचबरोबर डीजे किंग सांबरवाडी टीमचे सर्व टीम मेंबर्स जे गावापासून मुंबईपर्यंत. आमचा डीजे अद्वैत देखील हुशार आहे, त्याने लगेचच सॉन्ग लावलं, त्याला माहीत आहे. आणि का असू नये, एका डीजेचं दुसऱ्या डीजेकडून एक जोरदार गाण्याने करूया स्वागत. अद्वैत. थँक्यू. चला, वीर काळे यांना मी निवेदन करेन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. वीर कम बॅक. मैदानाच्या आतमध्ये अतिशय जबरदस्त असा खेळ केला आणि प्लेयर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. या आमच्या खजिनदारांच्या माध्यमातून या खेळाडूला या ठिकाणी प्रभावित केलं जाईल. चला, आमच्या युनिक लाईव्हच्या कॅमेरामॅनला देखील विनंती करेन की आमच्याकडे थोडासा फोकस करा, कारण की वीर काळे हा खेळाडू मित्रांनो सडपातळ बांधा आहे, शरीरदृष्टी पहा. मात्र वीर
काय फिलिंग्स आहेत या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिला प्लेअर ऑफ द मॅच? छान वाटतंय, फर्स्ट टाइम भेटला. फर्स्ट टाइम मिळतंय. चौकार षटकार मारत असताना खऱ्या अर्थाने वीरेंद्र सहवागाची कुठेतरी आठवण करून दिली. स्क्वेअर कट आणि ज्या पद्धतीने तुम्ही फटके खेळत होता कव्हर्स आणि कव्हरच्या दिशेने, त्याबद्दल काय सांगाल? सो ऑफ साईड थोडी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे लेग साईडला थोडा वीक आहे. लेग साईडला थोडासा वीक आहे, मात्र प्लस पॉईंट आहे हा आणि चांगली गोष्ट आहे. तुम्हाला दिलं जातं या मॅचचं प्लेअर ऑफ द मॅच आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. मित्रांनो, हा खेळाडू ठरला. या मॅचचा नाव आहे वीर खाळे. अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू. वेल विशेष असतील तुला पुढील वाटचालीसाठी. जाऊया मात्र आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळेल याच विभागातील दिमागदार असा आवाज तुषारजी जांभळे यांच्या समेत. थँक्यू सो मच.